मध्यंतरी चर्चा होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रीकरणाची, पण राज ठाकरे यांच्या नव्या मुलाखतीत असं दिसतं आहे की ही शक्यता मावळली आहे. यासाठी कारण अगोदरच्या मुलाखतीत राज ठाकरेंनी जी भूमिका मांडली होती राज उद्धव एकत्रीकरण किंवा युतीच्या संदर्भात, त्यात तेच असं म्हणतं आहे की तसा काही हेतू नव्हता किंवा माझ्या विधानाचा आपापल्या पद्धतीनं अर्थ काढला गेला. राज ठाकरेंनी मुलाखत दिली आहे किंवा राज ठाकरेंनी एक दुसरी मुलाखत दिली आहे म्हणून युतीचा विषय चर्चेला आला असं मी मानत नाही. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मुलाखतीला एक उत्तर दिलेलं आहे. उत्तर म्हणजे सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. मुलाखतींवरती चर्चा ठरत नाहीत. मुलाखतींवर चर्चा ठरतात का? आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे समोर आल्यावरती फार गोड बोलतात, पण तसं नाहीये ना. मिठ्या मारतील, बाजूला बसतील, एकमेकाकडे बघून नेत्रपल्लवी करतील, पण प्रत्यक्षात तसं चित्र आहे का? तसं चित्र नाही. त्याच्यामुळे राज ठाकरेंच्या दोन्ही मुलाखती, तिन्ही मुलाखती, त्यापेक्षा प्रत्यक्षात काय चाललंय हे आम्हाला माहिती आहे. आम्ही स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे MNS म्हणजे मनसे बरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे. आणि कोण काय बोलतंय त्यापेक्षा ठाकरे काय बोलतायत पडद्यामागे, मुलाखतीच्या माईकवर नाही,